आणि आता काल मी जेव्हा माझी एक कॅसेट बघितली त्याच्यात मी म्हटलं की किशोर देसाई ड्रायव्हर नोकऱ्या काय ड्युट्या किशोर देसाई ठरवतात काहीतरी आणि काहीतरी वाक्य मला आठवत नाही. कामावरून राजकीय हस्तक्षेप करतात आरोप आहे. राजकीय हस्तक्षेप करतात. आता मला सांगा मी बोला बोला. सर त्यांनी म्हटलंय तुम्ही कॉल करून घरी भेटायला बोलवल्यात सिद्धेश शिंदे ही बस चालक आहे. त्यांनी असा माझा काय संबंध? मी कशाला घरी बोलवलं तुम्ही? अच्छा मग ते बोलतायत ते दावा करतायत ते खोटं आहे की खरं आहे? 100% खोटं बोलतायत. त्यांनी खरं म्हणजे स्वतः ज्या देवाला मानतात ना ठीक आहे तुम्हाला कोणी करता धनवता कोणतरी असेल कदाचित त्यांना पुश करणारा कोणतरी असणार कोणीतरी चढवणारा असेलही कदाचित त्यांचं. पण ही जी 4 मुलं आहेत ना ही 4ही मुलं त्या डेपोमध्ये प्रचंड गोंधळ घालतात. प्रचंड दारू पिऊन कायम दारू पिऊन येणं आणि दारू पिऊन आल्यानंतर कंपनीचा एक नियम आहे की जर दारू कोण आला असेल तर त्याला ताबडतोब 3 दिवसाचं सस्पेन्शन असतं. आणि ह्या तिघांना सारखं सस्पेन्शन करावं लागतं कारण सारखे दारू पिण्याचं तिथं मशीन ठेवलेलं आहे चेक करायला. नाही मला आता या संदर्भात बोलायचं असं आहे की किशोरभाई परवापर्यंत सांगत होते की कोण सिद्धेश शिंदे आम्ही ओळखत नाही किंवा या 4ही कर्मचाऱ्यांना मी ओळखत नाही. तर माझं म्हणणं असं आहे तुम्ही मला ओळखत नाही सांगताय आणि तुम्ही कालच्या याच्यात स्टेटमेंटमध्ये देताय की हे दारू पिऊन धिंगाणा करतात तिकडे किंवा काही सस्पेंड करतात आम्हाला कंपनीतून. हे तुम्हाला कळतंय कुठून? आणि दुसरी गोष्ट किशोरभाई परवा सांगत होते मी यांना ओळखत नाही. मी तुम्हाला एक पुरावा दाखवू इच्छितो की किशोरभाई जर मला ओळखत नाहीत तर त्यांचे एक आलेले कॉल आहेत मला तुम्हाला दाखवतो. हे बघा आणि ही हिस्ट्री अख्ख्या कॉलची हे बघा. 7 तारखेला 2 कॉल आहेत, 8 तारखेला 2 आणि 9 तारखेला 1 कॉल आहे त्यांचा आणि त्यांच्याजवळ मी बोललेलो आहे. नीट बघा हा नंबर पण तुम्हाला 2 मिनटं परत नंबर पण आहे बघा मागे नंबर आहे. हा नंबर पण बघा इथे आहे. हा नंबर त्यांचाच आहे ना आणि हे आलेले कॉल आहेत त्यांचे मला मिस कॉल आहेत. आणि त्यांनी ते जर असं बोलतायत की देवाचा विषय त्यांनी घेतला खरंच कुठल्या देवाला मानत असेल तर माझं स्पष्ट मत आहे मी जालगावला राहतो ते स्वतः पण जालगावला राहतात. जालगावच्या भैरी मंदिरात येऊन माझी स्वतःची तयारी आहे हात ठेवून नारळ हात ठेवून सांगायची की किशोरभाईंनी मला स्वतः फोन लावलेला आहे आणि हे मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे. किशोरभाईंनी स्वतः येऊन तिथं नारळ हात ठेवून सांगावं की खरोखर यांनी मला कॉल केला होता की नव्हता हे त्यांनी खरंच म्हणजे सिद्धच करावं आता. कारण ते झालं असं की तुम्ही आमच्यावर खोटे आरोप करताय आणि आम्ही हे सहन करणार नाही. तर आम्ही तिथे सेवा बजावत असताना आम्ही किमान 8 ते 9 महिने तिथे आम्ही आज सेवा बजावतो आहे. ते सेवा बजावत असताना कंपनीने कधी आम्हाला अशी सांगितलेलं नाही की तुमच्याकडनं बाबा मारहाण कुठं करण्यात आली आम्ही दंगा करण्यात आलं की तुमच्याकडनं बाबा वाहन कुठं ठोकण्यात आलं किंवा अन्य काही ज्या गोष्टी असतील किंवा दारू प्यालेला असेल तर कंपनीने ह्याच्या बाबतीत आम्हाला कधी कल्पना दिली नव्हती. मग ह्या गोष्टी मला वाटतं देसाई साहेब पेरू इच्छित आहेत का आमच्याबद्दल की जेणेकरून त्यांना काहीतरी भविष्यामध्ये तिथे त्रास व्हावा ह्याचीसुद्धा ते नियोजन करतात का आमच्यासाठी. आणि तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो आम्ही जर चालक जेव्हा आमच्या ड्युटीवर येतो त्यावेळेला तिथे सुपरवायझर्स असतात आणि आमच्या आगारामध्ये अशा प्रकारे आपल्याला दाखवू इच्छितो मी की अशा प्रकारे तिथे अल्कोहोल टेस्ट केलं जातं. तिथं मशीन असते साहेब त्या मशीनवर अल्कोहोल येतं आणि ह्याची नोंद सर्व ऑफिसला असते. पाहिजे तर त्याची त्यांनी चौकशी करावी. केलेले जे आरोप आहेत ते त्यांनी सिद्धांतामध्ये किशोरभाई यांचं सातत्य आमच्या आगारामध्ये ढवळाढवळ करण्याचं हे असं प्रयत्नाने आमचे सर्व चालक आणि तिथले कर्मचारी दशेखाली असतात. जसे त्याने आता आम्हाला घरी हे केलेलं आहे की दुटीत आमची लावत नाही तशी बाकीच्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की ह्यांच्याबरोबर तुम्ही गेलात किंवा तुम्ही जर काय माझ्या जर विरोधात वागलात तर तुम्हाला आम्ही घरी बसवू. सरळ ते धमक्यासुद्धा देतात. त्यांना काय करायचं आता याच्यावर. आपल्या माध्यमातून मला एक आणखी एक गोष्ट सांगायची आहे की किशोरभाई सातत्याने सांगतायत की या कर्मचाऱ्यांच्या मागे कोणतरी आहे त्यांना कोणतरी शिकवतो आहे किंवा ह्यांचा बोलवता धनी हा मागचा वेगळा आहे. तर किशोरभाई मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आम्ही सर्व कर्मचारी आमच्या पोटाचे खड्डे भरायला येतो. आम्ही इथे राजकारण करायला येत नाही. आणि जर आम्हाला सातत्याने जर होणार आमच्यावर अन्याय असतील आम्ही पक्षनेत्यांकडे किंवा इथल्या स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे जर मांडले नाहीत तर आम्ही कोणाकडे मांडणार. आणि जर तिथे जाऊन जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही करायचं काय. तुमच्यासारखे नेते हे आम्हाला अशा या प्रकरणामध्ये आता तुम्ही काल स्वतः सांगितलं की हे दारू पिऊन ते धिंगाणा घालतात. जर असं जर होणार असेल तर आम्हाला ह्या सगळ्या व्यवस्थेवरचा आमचा सगळा विश्वास उडेल साहेब. आणि म्हणूनच साहेब तुम्ही ह्या प्रकरणामध्ये ढवळाढवळ करताय आमच्या आणि राजकीय हस्तक्षेप करताय हे ह्याच्यावरून दिसून येतं. आम्हाला अजून कंपनीने सांगितलेलं नाही आहे
की तुम्हाला आम्ही कामावरनं निलंबित केले, का कंपनीचं एखादा आम्हाला पत्र आलेलं नाही, पण तुम्ही ते सिद्ध करून सांगताय, ते तुम्हाला कशा गोष्टी कळतात या? त्याच्यावरून स्पष्ट दिसून येतं की तुमच्या ह्याच्यात भरपूर राजकीय हस्तक्षेप आहे साहेब.